मुंबईच्या मालाड सब्वेच्या बाहेर एक 50 वर्ष जुना नाला सध्या सापडलेला आहे। तुम्ही बघू शकतात, मी त्याच नाल्याच्या जवळ उभे आहे आणि स्थानिक नगरसेवक सिद्धार्थ शर्मा याच्या माध्यमातून इथे काम नाल्याची सफाईचा कार्य सुरू केलं होतं, तेव्हा हा नाला सापडला होता आणि त्यांचं म्हणणं असं आहे की हा 50 वर्ष जुना नाला आहे। सिद्धार्थ शर्मा सध्या आमच्या सोबत आहे। सिद्धार्थ, काय सांगणार, किती वर्ष जुना हा नाला आहे आणि तुम्हाला कधी सापडलं? असं आहे की मी 2026 जानेवारीमध्ये निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर माझ्या चुनावामध्ये जे घोषणा होती की मालाड सबवे हा पाणीमुक्त करणार आहेत मी, तर त्यासाठी मी ज्यावेळी प्रयत्न चालू केले IITमध्ये प्रयत्न करून IITचे यूज करून AI टेक्नॉलॉजी माध्यमातून थर्मल स्क्रीनिंग करून मला माहीत पडलं की मालाड ईस्टपासून वेस्टमध्ये येणारा एक फुटाचा काही खालती गॅप आहेत, तर तिकडे ड्रिलिंग करून ते चेक करून घेतलं, कॅमेरा टाकला, तर माहीत पडलं की तिकडे एक नाला आहे। तो नाला नेटवर्कमध्ये होतच नव्हे, पण पूर्वी विचार केलं की बाबा अधिकाऱ्यांना विचारलं, तर त्यांनी सांगितलं की हो तिकडे नाला तर आहेत। नंतर जे इकडचे मूळ रहिवासी, जसं मी 100 वर्षापासून माझा परिवार इकडे राहतो, तर माझ्या वडीलला विचारलं, इकडे बाजूला एक मनाली हॉटेल तिकडे सुरेश गुप्ता, त्यांनी मला सांगितलं की 1962 पासून हा नाला अस्तित्वात आहे, पण 2006 नंतर हा सफाई होणंच बंद झालेला होता, कारण की 2006 मध्ये ज्यावेळी पूर आला होता त्यावेळी हा नाला जाम झाला होता आणि तो नंतर हा नेटवर्कमधून काढून टाकलेला होता। हा इकडून कनेक्ट होऊन तिकडे जातो आणि तिकडून नंतर पुढे कनेक्टिव्हिटी पूर्ण आहे, फक्त साफ केलं नव्हतं। ते साफ आता सुरुवात झालेली आहे इकडे, पण आता अजून जोराने, कारण की मला असं वाटतं इकडून ते मालाड ईस्ट कमीत कमी 200 मीटर 101 गाडी सिल्ट यामधून निघणार आहेत। आतापर्यंत 8 गाडी निघालेली आहेत। मी कमिशनर आणि ॲडिशनल कमिशनर यांना धन्यवाद देतो की मी त्यांच्या निर्देशनात हा आणून दिला। नंतर त्यांनी सुपर शकर मशीन, OMचे सिस्टमॅटिक क्लिनिंगच्या माध्यमातून ते सगळं त्यांनी चालू केलेलं आहे, पण हा चालू होईल आणि पूर्ण होण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 दिवस लागणार, जर दिवस रात्र काम केलं तर, नाहीतर 2-3 महिनेही लागू शकतो। हा सिस्टमॅटिक क्लिनिंग करूनही साफ करू शकतो, कारण की हा मालाड सबवेच्या बाहेर जे ट्रॅफिक चौकी होती त्याच्या आवारात आम्ही हे मोठं चेंबर केलं, कारण की सिस्टमॅटिक क्लिनिंग करण्यासाठी जे इक्विपमेंट आतमध्ये टाकायला लागेल ते इकडून जाणार आहेत आणि इकडून पूर्ण मालाड ईस्टमध्ये जाणार। 200 मीटर क्लिनिंग करायला लागेल। 8 गाडी सिल्ट आतापर्यंत याच्यामधून काढलेला आहे। पण हा नाला सफाई झाल्यानंतर जे मालाडच्या सभेमध्ये पाणी साचत होतं दरवर्षी, तो बंद होणार आहेत का? नक्की बंद होणार आहे, कारण की तुम्ही अज्युम करा 12 फीटची डीप आहेत त्याची आणि 11 फीट सिल्ट आहेत, तर पाणीच फ्लोच होणार नाही ना। तो क्लिअर झाला की पाणी फ्लो आरामात होणार, काहीच राहणारच नाही ना। ते जे जॉग्राफिकली ते खाली आहे, ते पाणी भरणार आहेत, जर हायटाईट आली ते वेगळं विषय आहे, पण नॉर्मल काळात इकडे 365 दिन वेस्टमधून ईस्टमध्ये जायला ते होतात, तिकडे 365 दिवस पाणी राहायचं। आता ते गेल्या 1 महिन्यापासून ज्यावेळी आम्ही हे काम चालू केलं आणि फक्त 3 गाडी काढली, तर तिकडे पाणी साचायला बंद झाला। तर आता तुम्ही अज्युम करा किंवा इमॅजिन करा 100 गाडी काढली तर काय परिस्थिती असणार, पाणी साचणारच नाही तिकडे। शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही सांगतात की 50 वर्ष जुना नाला आहे, 20 वर्षापासून हा लपलेला होता, याच्यामध्ये चूक कोणाची आहे? कोणी याच्यावर लक्ष दिलं नव्हतं का? BMC अधिकारीची चूक आहे की कोणाची चूक आहे? हा चूक शिवसेनाची आहे। का शिवसेनाची आहे? तर जे 20 वर्षात नाला सफाईच्या नावावर जे पैसे खात होते ना, हा त्याचं जिवंत उदाहरण, नेटवर्कमधून काढून टाकलेला हा नाला, हे शिवसेनाचे फेलियरचा जिवंत उदाहरण आहे। त्यामुळे हा शिवसेनाचे अधिकारी जे त्यावेळीचे पोस्ट होल्डर होते त्यांनी काढून घेतलेला आहे आणि त्यामुळे कोणताही व्यक्ती आला की त्यांना माहीतच पडणार नाही। हे तर मला काही तंत्रज्ञानाचं माहिती आहे, त्यामुळे मी AI ची टेक्नॉलॉजी यूज केली तर मला माहिती पडलं, नाहीतर कोणाला माहीतच नव्हतं। आजच्या अधिकाऱ्यांनाही माहीत नाही हे शिवसेनेचे जिवंत उदाहरण। 20 वर्ष कसंच शिवसेनानी घाल खाल्ला आहे त्याचं हा उदाहरण आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।